यावेळेस ते म्हणतात मराठी यावेळेस आम्ही महायुतीचं सरकारला पाठिंबा जात नाही आणि यश तिथे कॅमेरा फोटो लागले तिथे बसत नाही ना एवढे सगळ्यांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष होतं आणि आम्ही अर्थसंकल्प देत असताना हा संतुलित आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प हा आम्ही दिलेला आहे. 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प. माझ्या माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशचा पॉप्युलेशनचा विचार करता त्यांचा अर्थसंकल्प काहीतरी 8 लाखाच्या पुढे असतो, परंतु एकंदरीत पॉप्युलेशनचा विचार करता सगळ्यात मोठा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही मागच्या वेळेस जो अर्थसंकल्प दिलेला होता त्यावेळेस आमच्यावर टीका झाली. आम्ही ज्या काही चांगल्या लाडक्या बहिणीच्या करता योजना दिल्या त्या योजनांना पुढे चालवता येणार नाही, हे राज्याला कर्जबाजारी करणार, हे राज्याची आर्थिक शिस्त मोडणार, हे भांडवली गुंतवणूक करू शकणार नाही आणि राज्य अतिशय आर्थिक विवंचनेमध्ये जाणार, असं कुठलंही घडलेलं नाही. उलट यावेळेचा अर्थसंकल्प देत असताना आम्ही रस्ते असेल, त्याच्यामध्ये मेट्रो असेल, रेल्वे असेल, विमानतळ असतील, बंदरं असतील, या सगळ्या गोष्टीला आम्ही महत्त्व दिलं आणि तुम्ही बघितलं तर सर्व घटकाला सामावून घेऊन आम्ही हा अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न केला आहे. असा कुठलाही विभाग नाही की त्या विभागाला आम्ही कुठेतरी निधीची कमतरता त्या ठिकाणी केलेली आहे. या पद्धतीनं आम्ही काम करतोय. ज्या प्रकारे सुरुवातीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या करता सिंचनाला फार महत्त्व दिलेलं आहे. जे पाणी ज्या भागात जाऊ शकत नव्हतं ते पाणी त्या भागामध्ये मोठ्या मोठ्या योजना करून त्या बाबतीमध्ये नेण्याचा आमचा निर्णय झालेला आहे, तो आम्ही जाहीर केलेला आहे. नदीजोड कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे वळून ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे अशा भागामध्ये ते पाणी देण्याचं नियोजन आम्ही या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या जग, देश आणि विविध राज्य हे AI चा वापर करायला लागले. त्याला म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काही चाललेलं आहे त्यालाही आम्ही महत्त्व देऊन कृषी क्षेत्रामध्ये AI चा वापर कसा करता येईल अशा प्रकारची योजना आम्ही 2 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची त्या ठिकाणी जाहीर केलेली. त्याचबरोबर इंडस्ट्री करता देखील AI चा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. महत्त्वाची जी केंद्र आहेत, आपण मुंबईच्या आसपास 7 नवीन केंद्र निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये रोजगार पण वाढला पाहिजे आणि त्याचबरोबर उद्योग धंद्यांनी गुंतवणूक पण केली पाहिजे. जसं मध्ये डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी साधारण 16 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडं आणण्याचं काम केलं. त्याला ज्या काही मूलभूत गरजा लागतात त्या देण्याचा प्रयत्न देखील या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेला आहे. सर्वसामान्य माणसांना घरं हा मोठा कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही 20 लाख घरं आणि शहरी भागातल्या लोकांच्या करता 5 लाख घरं अशी 25 लाख घरं आणि त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागाच्या करता 23,100 कोटी रुपयाची तरतूद ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आम्हाला साधारण उद्याच्या आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव उपमुख्यमंत्रीजी, मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी ठरवलेलं होतं की उद्याची 5 वर्ष आमच्या हातामध्ये आणि त्याच्यामुळं जो काही रोडमॅप तयार करायचा आहे तो 5 वर्षाच्या करता करायचा आहे आणि अतिशय स्थिरता ह्या सरकारला आहे. म्हणजे स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात ती अतिशय 238 आमदार, ते काही कमी आमदार नाही, फक्त समोर 50 आमदार आहेत. ठीक आहे, ते त्यांचं काम करतील, परंतु हे सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्याही आम्ही कुठल्या योजनांना कात्री लावली नाही. आम्ही सगळ्या पूर्वीच्या योजना चालू ठेवत अधिकचा विकास कामाला, इन्फ्रास्ट्रक्चरला निधी देण्याचं काम हे केलेलं आहे. हे या अर्थसंकल्पामध्ये
आपल्याला सगळ्यांना जाणवेल. उद्योग असेल, पायाभूत सुविधा असेल, कृषी आणि संलग्न क्षेत्र असेल आणि सामाजिक आणि इतर क्षेत्र, व पर्यटन असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्या कामामध्ये आपण मदत केलेली आहे. मला तुम्हाला दुसरं एक या निमित्तानं सांगायचं आहे की एकंदरीतच अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर करत असतात त्यावेळेस केंद्र सरकारने काही शिस्त लावलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे? आपलं स्थूल उत्पन्न 49,39,355 कोटी रुपये आहे. एकूण कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% आतमध्ये असायला पाहिजे. आपण ते कर्ज 18.87% ठेवलेलं आहे, म्हणजे ते 20% देखील आत आहे. आज देशामध्ये फक्त 2च राज्य 20% आत त्यांच्या स्थूल उत्पन्नाच्या कर्जाच्या बाबतीमध्ये आहेत. ते म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र. आपण एकंदरीत 2025-26 मध्ये 1,35,783 कोटी रुपये इतकं कर्ज उभारणीचं अपेक्षित आहे. ही रक्कम स्थूल उत्पन्नाच्या 3% आतमध्ये असली पाहिजे. तुम्ही पण ऐकलं असेल, विरोधक म्हणत होते आता हे 3% पुढे गेले. आम्ही 2.75% ठेवलेली आहे, म्हणजे 7,20,000 रुपयाचा अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही केंद्र सरकारने ठरवून दिलेले वित्तीय निर्देशांक आहेत त्या कुठल्याही निर्देशांकाला आम्ही त्याच्या बाहेर गेलेलो नाही. त्या वार्षिक कर्ज उभारणीच्या बाबतीमध्ये असेल किंवा स्थूल उत्पन्न कर्जाच्या पेक्षा जास्त तुमचं 25% आतमध्ये राहिलं पाहिजे, हेही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारचा आमचा हा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे ज्यांना अर्थकारण माहिती ते सगळे जण या अर्थसंकल्पाचं कौतुकच करतील. उगीचच फापट पसारा शिस्तीला पटेल, जमेल, झेपेल अशा जनतेला दिलेला आहे. त्याच्यात आरोग्य असेल, शिक्षण असेल, क्रीडा असेल, त्याच्यामध्ये कुठं सांगायची. त्यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये एक वैशिष्ट्य आहे की 7 लाख सामाजिक न्याय विभागाचा निधी हा 42% गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढवला. आम्ही आमच्या आदिवासी विकास विभागाचा निधी हा 40% गेल्या वर्षीच्या पेक्षा वाढला. म्हणजे हा समाजातला जो घटक आहे त्याही घटकाला कुठंही आम्ही कमी निधी देण्याचं काम केलेलं नाही.